भाऊसाहेबजी धस, रफिक भैया शेख, सचिनजी नागापुरे या सर्वांच्या हस्ते आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया। आले किती गेले किती संपूनही जातील भरारा, न संपला न संपणार कधी शरद पवार साहेबांचा दरारा। किती आले संकटे तरी झुकला ना कधी सह्याद्री, वादळाला आव्हान देता। हॅलो, महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार, खासदार शरद पवार साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। शेवगाव पाथर्डीकरांच्या तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। तसंच माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे आपले मामा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतजी वाघ साहेब, माननीय सुभाष लांडे साहेब, माननीय माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब, अशोकजी गायकवाड साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रदेश युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र दळवी साहेब, आम आदमी पक्षाचे आगाव साहेब, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। मंचावरील सर्व उपस्थितांचं, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आले, त्यांचं देखील मी स्वागत करतो। आलेल्या मंचावरील सर्व मान्यवर तसेच पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातून आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आपले नेते मान्य प्रताप काका ढाकणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं। या ठिकाणी बंडूसेठ रासने आलेले आहेत, त्यांना कृपया विनंती करतो का त्यांनी स्टेजवर यावं। त्याचबरोबर बोधेगावची धडाडीची तोप माननीय नितीनरावजी काकडे हे पण आपल्या स्टेजवर आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्याचा आवाज गजरात करा, त्यांचे स्वागत करा। सन्मान्य त्याचबरोबर बंडूसेठ रासने यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर या। शेवगाव पाथर्डी तालुका विकास मंडळाचे कार्याध्यक्ष तथा ज्यांनी 30 वर्ष भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्य रुजवले ते सन्मान्य सुनील उर्फ बंडूभाऊ रासने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील, या सभेला संबोधित करतील। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सुनील रासने। डॉक्टर योगिता प्रवीण सोळगे अपक्ष उमेदवार होते, त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्यांना मी उमेदवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। काय करताय? 30 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी रुजवले ते सन्मान्य सुनील उर्फ बंडूभाऊ रासने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। मी एक दोन घोषणा देतो मित्रांनो। भारत माता की, आवाज नाही आला। भारत माता की, भारत माता की। आज या ठिकाणी लोकसभेचा जो महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब ज्यांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी आलेत ते आपले निलेशजी लंके साहेब आणि उपस्थित बाळासाहेबजी थोरात आणि आदरणीय व्यासपीठ मित्रांनो, या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाळासाहेब प्रवीण योगिता प्रवीण लोळगे यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया। या ठिकाणी
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। डॉक्टर महामानव बाबासाहेब ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि ज्यांनी या मंचकाला उभं राहण्याचा अधिकार दिला त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो। मित्रांनो, अधिक वेळ घेणार नाही। मी आज या ठिकाणी 2-4 मिनिटांमध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। मित्रांनो, या जिल्ह्याला ज्या ज्येष्ठ नेत्यांनी संस्कारित केलेलं आहे ते जिल्ह्याचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब संतोषजी थोरात असतील, स्वर्गीय विखे पाटील असतील, स्वर्गीय ढाकणे साहेब असतील, स्वर्गीय दिलीप गांधी साहेब असतील, त्यांचे संस्कार या जिल्ह्यावरती झालेले आहे मित्रांनो। परंतु आपण या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण निमित्ताने आपण बघत आहात, मी गेले 30-40 वर्ष साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय। 2 मिनिटं प्लीज। माझं आयुष्य, माझ्या वडिलांचं आयुष्य आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये गेले आम्ही ते कुटुंब, पण मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यमान खासदाराने 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम केलं त्याबद्दल भ्रमनिरास झाला साहेब। आणि माझ्यासारखा एका कार्यकर्त्याला असं वाटलं की आता आपण साथ कोणाची दिली पाहिजे। पक्ष बाजूला राहील मित्रांनो, माणूस म्हणून आपण या ठिकाणी श्री निलेशजी लंके ज्यांनी आपल्यासाठी त्याग केलेला आहे, त्यांनी आमदारकीचा त्याग केलाय आणि लोकसभेला उभं राहिलेत, त्यांनी निश्चित पद्धतीने तुमच्या माझ्यासाठी अग्निकुंडात उडी घेतलेले। आम्ही ज्या कालखंडात भारतीय जनता पार्टीचं काम करीत होतो, स्वर्गीय मुंडे साहेब जनसंघाचा दिवा घरोघर लावा म्हणून सांगायला यायचे, आम्ही हापचड्डीवरती असायचो, ते राजाभाऊ जोरकर उभं राहायचे। मी त्यावेळेसपासून या संघाच्या मुशीत काम केलेला कार्यकर्ता आहे। मी हे जे बोलतोय हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, संघाचे कार्यकर्ते असतील, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने येणारी निवडणूक ही निस्ती निवडणूक नाही, ही जनशक्ती धनशक्तीची निवडणूक आहे। ही सामान्य माणसाविरुद्ध एका धनशक्तीची निवडणूक आहे। मित्रांनो, या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रलोभनं समोर येतील, त्यांची अजून सुद्धा भाषा बदललेली नाही। प्रत्येक ठिकाणी गेलं म्हणतात की माझी यंत्रणा आहे। मित्रांनो, यंत्रणा म्हणजे तरी काय, याच्यापेक्षा मोठी यंत्रणा जगाच्या पाठीवर कोणतीच नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। म्हणून येणाऱ्या निवडणुकीला नवीन चिन्ह आहे। आपल्याला घरोघरात माय बहिणीला आपल्याला सांगावं लागणार आहे चिन्ह आपलं कोणतं आहे। आवाज आला नाही मित्रांनो, चिन्ह कोणतं आहे? यस। या ठिकाणी समोरचे लोक काय बाज आहेत, बनेलपणा अंगात पूर्णपणे 5 दशक सांगतात विकासाचं काम केलं। मी शेवगाव शहरामधील माझ्या सगळ्या बंधूंना विचारतो, शेवगाव शहरात जर एक घमिलं भरमुरून टाकलं असलं तर उद्यापासून मी त्यांचे पॉम्पलेट वाटायला सुरुवात करीन। एक घमिलं भरमुरून फक्त आपल्या स्वार्थासाठी तरी त्यांनी कमीत कमी गाव गाड्यामध्ये खेड्यामध्ये जायला पाहिजे होतं आणि मत तरी मागायला पाहिजे होतं, पण मत मागायचं नाही। कारण त्याचं कारण असं आहे, पैशाच्या जीवावरती आणि सत्तेच्या जीवावरती घराघरामध्ये उमेदवारी घ्यायच्या आणि 5 वर्ष आले की फक्त साखर डाळ वाटून जर दक्षिणेचं खासदार होता येत असलं ना साहेब, मी सुद्धा 4-2 एकर विकून पुढच्या टायमाला 10-10 किलो साखर आणि 2-2 किलो डाळ देईन। वेळेचं बंधन मित्रांनो, परत खेड्यात आल्यानंतर आपण गाव खेड्यात आल्यात बोलू। मी साहेबांची या ठिकाणी माफी मागतो, 2 मिनिटं अधिक बोललो साहेब, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मला दिवसाची रात्र करावं लागणार आहे। फक्त 10 दिवस राहिलेत, गाव खेड्यामध्ये जायचंय, आपलं माणूस तुतारी हे चिन्ह आपल्याला समजून सांगायचंय। आता कालच त्यांचं 1 सेकंद फक्त, कालच त्यांचं बनेलपणा समोर आलंय, निलेश लंके नावाचे एक उमेदवार घेऊन आलेत, त्याला असं चिन्ह द्यायचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील। म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता तुम्हाला मला तेल डोळ्यात घालून या ठिकाणी आपल्याला जागा राहायचंय आणि येत्या 13 तारखेला आपला हा लोकशाहीचा उत्सव आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे आणि याच पटांगणावरती आपल्याला 4 तारखेला गुलाल घ्यायला सगळ्यांना येतो अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। थांबतो, अधिक बोलल्याबद्दल मंचकाची माफी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रताप काका ढाकणे, आदरणीय
आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, देशाचे नेते, या मराठा मातीची अस्मिता, महाराष्ट्राचा भूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, या राज्याचे नेते, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आपले उमेदवार निलेशजी लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शिवसेना उद्धव ठाकरेचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार, सर्वच पक्षाचे सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व मतदार कार्यकर्ते बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, आज लग्नाची तारीख मोठी आहे. मला असं वाटलं होतं तर आम्हाला टेन्शन होतं. भगवान बाबाचा नारळी सप्ताहाची समाप्ती पण आहे आणि मग एवढ्या संकटामध्ये मांडव भरतो की नाही भरतोय, पण आपण आमचा विश्वास सार्थ ठरला आणि हा मांडव संपूर्ण भरला. मी तुम्हाला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. अधिक बोलण्याची वेळ नाही. 5:15 5:30 पर्यंत साहेबांना निघायच्या पुढच्या सभेला आपण गणमेळावे केलेत मतदारसंघात, त्या ठिकाणी आम्ही सविस्तर भूमिका मांडू. मी धन्यवाद देईल की आज भारतीय जनता पक्षाचे बंडू रासने असतील, नितीनराव काकडे असतील, उमेदवाराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. आपलं स्वागत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी आपल्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. आप संघटना पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. शेतकरी संघटनेचे, स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी फार बोलणार नाही कारण साहेबांना आणि थोडा साहेबांना वेळ द्यायचा आहे. मी माफी मागतो. ज्या गणेश कारखाना हिसकावून घेतला आणि त्या भाषणाचं निमित्त झालं, त्या गोगरे ताई खरं तर इथं आमच्यासाठी भाषणासाठी आल्या होत्या, पण ताई माफ करा, पुढच्यासाठी तुमचा एक कार्यक्रम आम्ही भाषण आमच्या लोकांना ऐकायची इच्छा आहे. आज या ठिकाणी अशोकराव गायकवाड आहेत, रामदास आठवले गटाचे म्हणून ते प्रमुख होते, आज तेही आपल्याबरोबर आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. मी जास्त बोलणार नाही, एवढंच सांगेल. माझं बोलणं चुकीचं आहे का नंतर हे सांगा. साहेब आज मला माफ करा, मी फक्त 1-2 मुद्दा घेणार आहे, थांबणार आहे. साहेब तुम्ही 60 वर्ष राजकारणामध्ये सर्वोच्च स्थानिक काम करताय, पण साहेब तुम्ही चुकलात. तुमची चुकलात हे कोणी सांगितलं नाही, मी सांगू इच्छितोय. तुम्ही चुकलात. या देशातल्या कोणाचीच हिंमत नाही झाली 70,000 कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हे तुम्ही चुकलात का चुकीचं नाही एवढं मला सांगा. चुकलं म्हणायचं साहेबांचं, चुकलंय का? तुम्ही या देशामध्ये थोरात साहेब, मला आठवत आहे आदरणीय स्वर्गीय ठाकरे साहेबांमुळे मी राजकीय चर्चा सतत ऐकलोय. पवारसाहेब राज्याच्या मंत्रिमंडळात होते वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये. या राज्यातली या नव्या पिढीला माहित नाही, पण बंडींची कर्जमाफी देणारा मंत्री म्हणून पवारसाहेबांचा परिचय महाराष्ट्राला आहे. मग ही साहेब तुमची चूक झाली का? पवारसाहेबांनी आयटी क्षेत्र काळ बदलला. आयटी क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातल्या शेतकऱ्यांचे पूर्ण जगात काम करतायत. ही शरद पवारांची चूक झाली का? क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट विश्व स्पर्धेचं अध्यक्षपद स्वीकारलं. ज्या क्रिकेटपटूला रिटायर झाल्यानंतर कोणी विचारत नाही, त्या क्रिकेटपटू असेल, कुस्तीपटू खेळणारे असतील, यांना पेन्शन योजना लागणारा नेता म्हणून शरद पवार सगळ्यांना परिचय आहे. सत्ता गेली तरी 72, पण रक्तातला पुरोगामी विचारासाठी राजकारण आयुष्यभर केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या नेतृत्वाला मदत करून त्यापटी नामांतराची भूमिका घेतली. ही चूक साहेबांची झाली का? आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा विचार करून मागच्या काळात संयुक्त सरकार आलं. पुन्हा 2 लाख रुपयाचे थोरात साहेब तुम्ही आपण मंत्री महोदय त्या मुख्य मंत्रालयात होतात, आपण 2 लाख कर्ज माफ केली पवार साहेबांनी. तुम्ही ही साहेबांची चूक झाली का? मग ही चूक झाली नसेल तर तुम्हाला आम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या महाराष्ट्राचा जी अस्मिता पवार साहेबांनी उभी केली आणि ज्या अस्मितेप्रमाणेच कळस चढवण्याचं काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केले की मराठी बाणा काय असतो बाळासाहेब ठाकरेंनी दाखवला. ज्या इंदिरा गांधींनी हत्या केल्या, इंदिरा गांधीची हत्या झाली, राजीव गांधीची हत्या झाली, या देशासाठी बलिदान केलं, ही चूक झाली का? हे तुम्ही आम्हाला समजून घेतलं पाहिजे की या देशात 10 वर्षापूर्वी एक चित्रपट लागला, जणू काही हिंदी चित्रपट सृष्टीतला पिक्चर आहे अशा पद्धतीची या देशात अवस्था या सरकारने केली. फक्त भाषणबाजी करायची, जुमलाबाजी करायची आणि बाप करा गड्याहो. तुमच्या आमची बहुजन समाजाची लेकरं, शेतकऱ्याची लेकरं भावनेच्या आहारी 10 वर्ष गेली आणि एवढं काम करणाऱ्या माणसाला
आज आपल्यापासून बाजूला व्हावं लागलं, ही चूक आहे का? आणि म्हणून तुम्हाला इशारा देण्यासाठी आहे की आज जर राज्य घटना जिवंत ठेवायची असेल गड्या हो, तर हा माणूस दिल्लीत आपले खासदार घेऊन काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेत गेला पाहिजे आणि त्यांच्यासोबत निलेश लंके असला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं. काना कापूस काय काय सगळं पाठ आहेत, आमच्यापेक्षा पाठ झालंय. तुम्हाला शहाणे व्हा, समजूतदार व्हा. पवारसाहेबांचं काहीच अडलेलं नाही आहे. जोपर्यंत शरद पवार सारखा ताकदवार माणूस आज महाराष्ट्रात तुमच्यासाठी आहे, तोपर्यंत महाराष्ट्र धक्का लागणार नाही. पण उद्या काही भलं बरं झालं तर तुम्ही आम्ही अस्मिता संपणार आहे, तुमचा आमचा स्वाभिमान संपणार आहे. आणि म्हणून या माणसाची ताकद ही महाराष्ट्राची, ना काँग्रेससाठी ही निवडणूक आहे, नाही राष्ट्रवादीची निवडणूक आहे, नाही शिवसेनेची निवडणूक आहे. कोणाला खासदार करण्यासाठी ही निवडणूक नाही, कोणाला आमदार करण्यासाठी निवडणूक नाही. उद्या हा देश जिवंत ठेवायचा असेल, हा महाराष्ट्र जिवंत ठेवायचा असेल आणि छत्रपतींनी जो स्वाभिमान आम्हाला शिकवला, तो स्वाभिमान आणि अस्मिता जपायची असेल, तर ही ताकद उद्याच्या 13 तारखेला दिल्लीला दिसली पाहिजे. हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्र असेल, राज्यघटना असेल, मोठ्या अडचणीत आहे. आणि म्हणून अधिक मी बोलणार नाही, कारण वेळ कमी आहे. मला एक सांगायचं, मगाशी कोणतरी म्हटलं काही फोटो लागलेत म्हणून टीव्हीवरती बातम्या चालू आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, स्वर्गीय बबनराव ढाकणे असतील, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय आर पाटील असतील. ही कुठल्या पक्षाची संपत्ती नसते, ती जनतेची संपत्ती असते. आणि म्हणून ते फोटो आहेत. कारण आम्हाला, तुम्हाला लाज वाटत असेल, पण आम्हाला या सगळ्याबद्दल आदर आहे. आणि म्हणून कुठंतरी एक लक्षात घेतलं पाहिजे, 5 वर्षात काय घडलं काय नाही घडलं हे आपण आपल्या गावात आल्यावर बोलू. गड्या हो, तुमचा गणित, तुमच्या घरातला माणूस आणि तुमच्या हातात धरणारा माणूस, तुमच्या मनातला माणूस हा निलेश लंकेचा आहे, हे तुम्हाला समजतंय. आणि तुम्हाला खासदार व्हायचंय. आणि शरद पवारांच्या पाठीशी हा महाराष्ट्र उभा आहे, काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे. हे सिद्ध करायचंय. एवढंच सांगेल. गण मेंढावळ्याच्या आपण डिटेल बोलू. माफी मागतो व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांची. इथं एक एक वक्ता 1-1 तास बोलू शकतो, पण आज नाविलाजानं आपल्याला बोलण्यासाठी संधी देता येत नाही. इथं आरपीआय दलित चळवळीतले कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते मान्यवर आहेत. परंतु माफी मागतो उमेदवाराच्या वतीनं की आम्हाला अधिक वेळ कमी आहे. महबूबाई सारखा आमचा महाराष्ट्राचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे, महबूबाई सारखा वक्ता आहे, दळवी सारखा शिवसेनेचा वक्ता आहे, परंतु बोलता येत नाही. म्हणून या ठिकाणी माफी मागतो. अशोक खेडकर यांनी निलेश लंके यांना स्वतःच्या पेन्शनमधनं पूर्ण फुलाची पाकळे म्हणून या ठिकाणी सप्रेम भेट दिलेली आहे. अजून दोघांनी, एक जणांनी खंडू, काय नाव आहे, खंडू बुलबुले यांनी 11,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि संभाज देहराय यांनी 11,000 रुपये दिलेत. उमेदवाराच्या वतीनं मी दोघांनाही तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो, 5 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग लोकसभेच्या खासदाराकडनं जो राहिलेला आहे, तो खासदाराचा विकास आपल्याला पुढच्या 5 वर्षात भरून काढायचा आहे. यापेक्षा अधिक न बोलता निलेश लंके यांना विनंती करतो, आपण 2 शब्द बोलावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील अनेक मान्यवरांची मी माफी मागतो. बऱ्याच जणांना आपले विचार मांडायचे होते. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं बाकी मान्यवरांना विचार मांडता आले नाही, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज थांबा थांबा थांबा, हो डिपार्टमेंट बाजूला व्हा, बाजूला. आमच्या लोकांना पाहू द्या. आम्ही समर्थ आहे, आम्ही आमच्या लोकांना संरक्षण द्यायला समर्थ आहे. तुम्ही निवडणूक लागल्यापासून किती पोलीस प्रशासनाने आम्हाला त्रास दिलाय, या आमच्याकडे सगळी नोंद आहे. आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड करता. आमच्या बरोबर कार्यकर्ता फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. निलेश लंकेंच्या मागे फिरलं तर बघा गुन्हे दाखल करू, खोटे नाटे, सगळा हिसाब करू 13 तारखेनंतर.
आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि ते आशीर्वाद आपल्या देशाचे नेते, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे नेते आणि आपले मार्गदर्शक आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। व्यासपीठावर अनेक मान्यवर आलेले, वेगवेगळ्या पक्षाचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, सर्वांचे नामोल्लेख न घेता सर्वच उपस्थित जन हो, समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी, माझे ज्येष्ठ नागरिक, आज आशीर्वाद यासाठी मला तुमचे पाहिजे नाही की या देशामधील लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। देशाची लोकसभा ही निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती संविधान वाचवण्यासाठी ही निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जात आहे। या निवडणुकीला आपण यासाठी सामोरं जात आहे। माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही। एक काळ भारत हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जात होतं आणि त्या भारत देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या असतात त्या माझ्या शेतकऱ्यांच्या, आणि त्यामध्ये सरासरी टक्केवारी काढली तर त्याचं सर्वात जास्त प्रमाण असेल ते म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं। आणि सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। अरे शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय नाही। शेतीमालाला बाजार भाव नाही, कांद्याला नाही, कपाशीला नाही, सोयाबीनला नाही, ऊसाला नाही, शेतीला जोडधंदा असणाऱ्या दुधाला बाजार भाव नाही। साधी 20 रुपयाला बिस्लरी बाटली आणि 22-23 रुपयाला दूध, आणि म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत। अरे या भारत देशामध्ये एकच कृषी मंत्री होऊन गेले ते म्हणजे आदरणीय पवार साहेब। माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी केली, असा निर्णय घेणारा खमका नेता आपला सर्वांचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। आज या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवले त्यांनी एक सुद्धा 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, आणि त्यांना एक सवय खोटं बोल पण रेटून बोल। मधल्या काळात सांगितलं की आम्ही अमित शहा साहेबांना भेटलो की कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत, आणि इकडे सत्कार पण घेतले, आणि एका सत्काराच्या कार्यक्रमात तर सांगितलं निर्यात बंदी उठली नसती तर मी फॉर्मच नसता भरला। काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं की अशी कुठल्याच प्रकारची निर्यात बंदी नाही उठली। अरे शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे। हा मतदारसंघ भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बहुतांशी हा मतदारसंघाची परिस्थिती ग्रामीण मतदारसंघाची परिस्थिती, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहे। शेवगाव भागामध्ये आलं तर ताजनापूरचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2चा अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे। आणि ज्या शहरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे बाजूला हाक्याच्या अंतरावर जायकवाडी धरण, आणि माझ्या शेवगावच्या नागरिकांना 18 दिवस पाणी मिळत नाही। आणि तुम्ही सत्तेतून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला पाहिजे, असे काहीतरी काम करून दाखव द्यायला पाहिजे की कमीत कमी 25 वर्ष लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे। सत्ता कशासाठी असते? सत्ता ही समाजासाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे। समाजातील अनेक प्रश्न, प्रलंबित प्रश्न, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असती, माझ्या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी सत्ता असती, आणि या ठिकाणी फक्त सत्ता प्रतिष्ठेसाठी राबवले आपण गेले पाहिले किती वर्षापासून। सर्वांना या ठिकाणी सांगतो, अधिकचा वेळ घेणार नाही कारण पवार साहेबांना लवकर जायचे, थोरात साहेबांना बोलायचंय। मी सर्वांना सांगतो, एकच विनंती करतो, एकदा फक्त माझा विश्वास टाकून पाहिजे। एकदा तुम्हाला अभिमान वाटन असं काम करून दाखवून, अभिमान वाटन असं काम करून दाखवी। निलेश लंके ध्येयवाडा माणूस आहे, ध्येयवाडा माणूस। समाजासाठी 24 तास 365 दिवस समाजाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे। पद कधी प्रतिष्ठेसाठी घेतलेले नाही,
कधी पदाच्या पाठीमागे पळालो नाही. आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी पद आणि प्रतिष्ठेचा वापर केलेला आहे. त्यामुळे सर्वांना एक सांगू इच्छितो, 5 वर्षापूर्वी ज्यांना निवडून दिलंय त्यांच्याकडून आपल्याला अपयश पदरी आले. या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आहे. ताजनापूर सुद्धा प्रश्न सोडू, आपण काळजी करू नका रे. आणि कसं शेवगावला पाणी येत नाही, कसं शेवगावला पाणी येत नाही तो सुद्धा प्रश्न सोडू, तुम्ही काळजी करू नका. फक्त एकदा हा तुमच्या भावाला संधी द्या, एकदा संधी द्या. आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवा ना. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि समोरच्या उमेदवारांनी पराभव मान्य केलेला आहे. ज्याच्या पायाखाली वाळू सरकते ना ते असे बाकी उद्योग करतो. माझ्या नावाचा एक निलेश लंके शोधला आणि त्याला ती पिप्पानी नाही का ती बँडवाल्याची, अरे हे लोक तुमचे बँडच वाजवणार आहे 4 तारखेला. त्याला पिप्पानी चिन्ह द्यायला लावलं, याला सांगितलं तू फॉर्म भर, त्याला सांगितलं तू फॉर्म भर. याचा अर्थ काय? हे तुमचं सगळं उराकलेलं आहे, आवारलेलं आहे. आता फक्त आपल्याला 13 तारखेपर्यंत हाच जोश आणि हाच प्रत्येकाची एनर्जी 13 तारखेला 5 वाजेपर्यंत टिकली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी आता ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवायची. मी तुमचा भाऊ आहे ना, मी तुमचा मुलगा आहे ना. मग आता भावासाठी करायचंय, मुलासाठी करायचंय. मग आता सर्वांनी आपले चिन्ह घराघरापर्यंत गेलं पाहिजे का नाही? प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे. आणि 13 तारखेला असा काय तुतारीचा आवाज आला पाहिजे ना. तो आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे? कुठे? हा, दिल्लीला आवाज गेला पाहिजे. आणि 4 तारखेला निकालाच्या दिवशी अशी बातमी आली पाहिजे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा भक्त निलेश ज्ञानदेव लंके विजयी घोषित. आणि कम से कम 2 लाख. आणि सर्वांना विनंती, आता 13 तारखेपर्यंत आता थांबायचं नाही. हात वर करून सांगा रे. हा, सन्माननीय प्राजक्तदादा तनपुरे इथं उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती करतो आपण आपले विचार मांडावेत. 13 मे रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे जनतेचे उमेदवार आमदार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार प्राजक्तजी तनपुरे, प्रताप काका ढाकणे, कॉम्रेड सुभाषजी लांडे, मेहबूब शेखजी, राजेंद्रजी फाळके, जयंत वाघ, राजेंद्रजी. खरं म्हणजे तुम्हाला भाषण एक ऐकायचं होतं पण आज नाही, आता परत एकदा ऐकावं लागेल. सवती प्रभावती ताई घोगरे, तुम्ही ऐकलेलं दिसत नाही गणेशचं भाषण. अशोकरावजी गायकवाड, राजू आगात, शिवशंकर राजळे, नितीनजी काकडे, सुनीलजी रासने, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी. आदरणीय पवार साहेबांचं हेलिकॉप्टरचा टेकऑफ लवकर घेणं आवश्यक आहे. मी जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगेल की निलेश लंके हे आपल्याकरता उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष आहे, आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत, इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत. पण खऱ्या अर्थानं जनतेचा उमेदवार कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र आणि देश पाहतोय, एवढं तुम्हाला याने सांगतोय. काय जादू गाड्यानं केली काही कळायलाच तयार नाही. गावात जाता रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक जागे आणि मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं वाजत गाजत मिरवणुका काढतायत. नेमका काय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हा चमत्कार अचानक घडत नसतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 5 वर्ष आमदारकीचे त्यांचे मी पाहिले जवळून, आणि ते पाहत असताना एखादा धडपडणारा तरुण
एका शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला तरुण एखादा पुढे येतो आणि तो जनतेकरा मनापासून त्याला वेदना माहितीये, जनतेच्या सर्वसामान्याच्या वेदना माहितीये, दुःख त्याला माहितीये आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्याची ती धडपड आम्ही सुद्धा अत्यंत जवळून पाहिली. पारनेर तालुका एकच नदी माझ्या आमच्यामध्ये मुळा नदी, पलीकडे गेलं का लगेच सुरू होत असतं, तिकडे गेलं का कौतुक ऐकायला मिळत असतं निलेश लंके यांचं. हा धडपडणारा तरुण आहे, एक आदर्श लोकप्रतिनिधी आहे आणि मला खात्री आहे की आम्ही ज्यावेळेस उभं राहतो, भक्कम पाठीशी उभं राहतोय, त्यावेळेस आम्ही निवडलेला हा गडी अत्यंत योग्य हे वाटतंय म्हणून उभा राहतोय. तुम्हाला हे सांगतोय. तुम्हा सगळ्यांना मात्र काम करावं लागणार आहे. वातावरण किती चांगलं असलं तरी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. 13 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत मतदान करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि 4 तारखेला जल्लोष तुम्हाला सगळ्यांना करायचाच आहे. ही लढाईच अशी आहे की तुम्ही मतदान करताय, निलेश लंकेंना करताय. एक सामान्य शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबातला तरुण जो धडपडणार आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, कर्तबगार आहे, असा तरुण गरीब कुटुंबातून पुढे आलाय. अरे तुमच्या कुटुंबातला आहे असं समजायला हरकत नाही की आपल्याच घरातलं पोरग आहे, त्याला खासदार करायचं असं समजायला हरकत नाही. इतकं महत्व त्याचं आहे. कारण तिची लढाई आहे ती मोठ्या बरोबर आहे, धनदांडग्या बरोबर आहे. सत्तेचा प्रचंड गर्व, दर्प आहे सत्तेचा, पैशाचा दर्प झालेला आहे. असे उतरले तर त्यांना असं वाटतं की पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर कशी बाजी मारून नेऊ. तुम्हाला हे शिकवायचं की या लोकशाहीमध्ये, भारतामध्ये तुमचा अशा सत्तेचा आणि पैशाचा गर्व चालणार नाही. तुमचं गर्वहरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे दाखवून द्यायचंय आणि गरीब कुटुंबातला निलेश लंके याला विजय करायचा. तुमच्या आमच्या गरीब कुटुंबातलाही लक्षात ठेवा. तुम्हाला इतिहास घडवायचा आहे भारतामध्ये. एका धनदांडग्या विरुद्ध आणि सत्तेचा प्रचंड गर्व असणाऱ्या माणसांच्या विरोधात एक तरुण उभा राहतो, साध्या कुटुंबातला, आणि त्याला विजयी करतो. खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे. याकरता आपण सगळ्यांनी काम करायचंय आणि म्हणून हे काम जे कराल तर निलेशजी लंके यांना मतदान, त्या दिवशी तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस यात ज्यावेळेस बटन दाबाल त्यावेळेस निलेश लंके यांना ते पोहोचणार आहे, आदरणीय पवार साहेबांना पोहोचणार आहे, सोनिया गांधीजींना ते मत पोहोचणार आहे, आपल्या राज्यघटनेला सुद्धा ते मत पोहोचणार आहे. राज्यघटना वाचण्याकरता ते मत आपल्या लोकशाहीला पोहोचणार आहे, ती बळकट होण्याकरता. ते मत शेतकऱ्यांना पोहोचणार आहे, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता. कामगाराला पोहोचणार आहे, त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता. युवकांना पोहोचणार आहे, त्याला रोजगार मिळण्याकरता. एक मत, एक बटन दाबणं अनेक अर्थानं सकारात्मक आणि चांगलं काम करून जाणार आहे. तुम्ही माझे एक नम्र विनंती आपल्या सगळ्यांना, काही झालं तरी मोठा विजय. आता पुढारी कोण, कुठं, काय याचा विचार करू नका. पुढारी जिथं असतील ते राहू द्या, पुढाऱ्यांना जागेवर ठेवा, त्यांना लावणार, तुम्ही वरच राहा. आणि हे सांगतो, काहींना वाटत असेल की आता ती मोठी पार्टी नंतर त्रास देईल. त्रास तर तुम्हाला कधीही देणारच ती. तुम्ही मदत केली काय, नाही केली काय, त्रास देणं त्यांचा पिंड आहे. तेव्हा ते काय उपयोग नाही. आपण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सुद्धा, पुढाऱ्यांनी सुद्धा त्रास कमी करून घ्यायचा असेल त्यांचा, तर निलेश लंके यांनाच विजय करा असावं या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आले किती गेले किती संपून जातील दरारा, न संपला ना संपणार कधी शरद पवार साहेबांचा दरारा. हॅलो आदरणीय साहेब सभेला संबोधित करते. पवार साहब तुम आगे बढ़ो, अरे देश का नेता कैसा हो. आदरणीय साहेब. पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत राजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. लंके साहब तुम आगे बढ़ो, थोरात साहब तुम आगे बढ़ो. आगे बढ़ने दो. जिनसे आस्थापनेच्या व्यक्ती हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून लोकसभेची वेळ झाली, ज्यांना लढवायची संधी दिली
आघाडीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने जे आमदार निलेश लंके, प्रताप जाखरे, व्यासपीठाचे विविध संघटना आहेत, विविध राजकीय पक्ष आहेत, महाविकास आघाडी आणि देश पातळीवर इंडिया नावाची जी संघटना आम्ही लोकांनी उभी केली, त्या सगळ्यांचे समर्थक आणि सहकारी आणि भर उन्हामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली. बंधू भगिनींनो, लोकसभेची निवडणूक आली. याच्या आधी मी शेवगावला येऊन गेलो असेल, याच्या आधीच्या निवडणुकीला येऊन गेलो असेल, अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलो असेल, पण एक वेगळी स्थिती आज मला या ठिकाणी दिसते. शेवगावला आल्याच्या नंतर आम्हा लोकांना मारुसा घुले यांचं स्मरण व्हायचं. या जिल्ह्यामध्ये दक्षिणेमध्ये मारुसा घुले असतील, आबासाहेब निंबाळकर असतील आणि नंतरच्या पिढीचे बबनराव धाकरे असतील, या अनेक मान्यवरांच्यावर यानाच्या पद्धतीने काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. असे तिघही नाही आहेत आणि जे आहेत त्यांच्याकडे अपेक्षा की वडिलांची जी विधायक कामाची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा ती जतन करण्याच्या बाबतीत आपण योग्य भावना टाकतो का नाही याचा विचार करण्याची वेळ नक्की आली. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, शेतीच्या संबंधित आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस उत्पादकांची या देशातली मोठी संस्था, मी स्वतः त्याचा अध्यक्ष आहे. आणि त्या संस्थेमध्ये नगर जिल्हा असो, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, उत्तर प्रदेश, गुजरात या सगळ्या भागातून ऊस आणि ऊसाच्या धंद्याच्या संबंधी आस्था आहे असे अनेक लोक आम्हा लोकांच्यावर काम करतात. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र घुलेंचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. पण आम्ही त्या ठिकाणी कधी राजकारण आणत नाही. मी या निवडणुकीचं चित्र बघतोय तर त्याच्यामध्ये शेवगावमध्ये यापूर्वी कधी राजकारण पाहिलं नाही ते राजकारण या ठिकाणी दिसतंय. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काही भूमिका महाराष्ट्राने घेतली नाही तर एका संकटाच्या स्थितीला तोंड द्यावं लागेल. आज भारताचं राज्यकारभार ज्यांच्या हातात आहे ते नरेंद्र मोदी असतील, त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांना कष्टकरी माणसाच्या, दुष्काळी भागातल्या लोकांच्या, तुमच्यासारख्या विधायक कामाला प्रोत्साहन देणार, तुम्हा लोकांच्या प्रश्नामध्ये किती त्यांना असताय याची शंका आज तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होईल. ही अशी स्थिती आहे. शेती आणि शेतीचा कोणताही धंदा तुम्ही घ्या, कांदा जे या शेतकऱ्याचं अत्यंत महत्त्वाचं पीक, 2 पैसे खात्रीचं देणारं पीक, या देशामध्ये आपण फास होतो, देशाच्या बाहेरही फास होतो. यंदा उत्पादन ठीक होतं. केंद्र सरकारने निकाल घेतला की कांदा बाहेर पाठवायचा नाही, अन्य राज्यात पाठवायचा नाही. ज्या कांद्याच्या किमती वर जात होत्या
जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची संधी होत होती, त्याच्यावर बंदी घालून टाकली. अनेक ठिकाणी लोकांनी मागण्या केल्या, योग्य नाही. आम्ही लोकांनी आग्रह केला. शेवटी त्याने असा निकाल घेतला. आधी निकाल काय घेतला? पांढरा कांदा जो पिकवतो त्या गुजरातच्या शेतकऱ्यांना त्यांचा कांदा निर्यात करायला परवानगी. ठीक आहे, तुम्ही गुजरातचा शेतकरी हा काय आमचा शत्रू नाहीच, त्याला संधी मिळते, आम्हाला आनंद आहे. पण गुजरातच्या शेतकऱ्याला परवानगी आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय भरं मारलं? आमचा कांदा बाहेर एक्सपोर्ट करायला का परवानगी दिली? फारच चळवळी झाल्या, लोकांची नाराजी झाली. त्या 2 दिवसाच्या पूर्वी काही निकाल घेतल्याची भूमिका आज त्या ठिकाणी दिसते. ही कांद्याची स्थिती, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. सोयाबीन अलीकडच्या काळामध्ये हे पीक आपल्याकडे लोक घ्यायला लागले, त्याच्यावर मर्यादा. देशामध्ये साखर, ऊस याचं उत्पादन महाराष्ट्रात 1 नंबरचं आहे. याच्या आधी उत्तर प्रदेश होतं, आता उत्तर प्रदेशचा 1 नंबर आहे. पण यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा 1 नंबर. साखर तयार करतो, वरीपासून वयासील करतो, वयासीलपासून आपण इथेनॉल करतो. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स केलं जातं आणि त्यामुळे वाहनाचे प्रश्न कमी होतात. आणि त्यासाठी हा धंदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ऊसाच्या मर्यादा, साखरेच्या किमतीच्या मर्यादा, इतर करायचंच नाही ही भूमिका. शेती फारच चळवळ झाली, दंगा झाला, मागण्या केल्या. तर या आठवड्यामध्ये काही गोष्टीची धोरणं ही बदलायचा निकाल केंद्र सरकारने केलेला आहे. पण ही उदाहरणं यासाठी मी सांगतोय की हे सरकार तुम्ही घाल घालून काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलं त्याला न्याय देण्याच्यासाठी हे सरकार नाही. याउलट तुम्हा सगळ्यांच्या यात्रा कशा वाढतील याची भूमिका आजचे राज्यकर्ते घेतात आणि त्याचा विचार मला करावा लागला आहे. सत्ता हातात असते, तिचा वापर लोकांच्यासाठी केला जातो. आज काय दिसते? आज केंद्राची सत्ता मोदी साहेबांच्या हातात आहे. काय निर्णय त्यांनी घेतले गेल्या वर्षात, 2 वर्षात, 10 वर्षात? सतत 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता आहे. कधी नोटाबंदी कर, काय झालं नोटाबंदीने? काही दिवस लोक अनेक बँकेच्या दारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटा बदलायला लाईनीत उभे होते. एक तर महाराष्ट्रामध्ये नोटबंदीच्या काळामध्ये लाईनीत उभे राहिलेले 700 लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या नोटाही बदललेल्या नाहीत, मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं. हा काही निर्णय होता? आणि नोटाबंदीचा निकाल घेतल्याच्या नंतर काळा पैसा बाहेर गेली म्हणजे काही काळा पैसा बाहेर आला. शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या खिशात काही रक्कम पडलेली असं म्हणजे एक दमडी त्यांच्या खिशामध्ये पडलेली आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मध्यंतरी करोनासारखं संकट आलं. आजचे उमेदवार निळेसारखे दुष्काळी भागात येतात. फाळण्यासारखं तालुका आहे. करोनाचं संकट आल्याच्या नंतर या नेत्यांनी त्या ठिकाणी करोनाने संकटग्रस्त असलेल्या लोकांच्यासाठी सुविधा केली, कॅम्प केला. 35,000 लोकांना उपाय त्या ठिकाणी केले. डॉक्टर बोलवले, औषधं बोलवली आणि वर्ष 6 महिने हे ग्रस्त स्वतःच्या घरात सुद्धा गेले नाहीत. राहिले ते या करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याच्यासाठी जी काही व्यवस्था केली
त्याच्या बाहेर एक दिवस सुद्धा गेले नाहीत, या प्रकारची ती भूमिका त्यांनी घेतली. आणि त्यावेळेला पुण्यात मुंबईत काय होत होतं, कामासाठी आलेले अनेक लोक पुण्यात सोडून मुंबई सोडून गावाकडे निघाले चालत. हजारो लोक चालत चालत गावाकडे गेले. वाहनाची व्यवस्था नाही, कोरोनाच्या संकटामुळे फटके खूप, नियम कठीण. महिला नाही डोक्या गठरं घेऊन, घराची बायका मुलं घेऊन ती बाहेर पडली. पण त्यांच्या खर्चाची सोडवणूक करण्यासाठी मोदी सरकारने ठोस पावलं टाकलेली आहेत. निलेश संकेतसारखा सहकारी हा या क्षेत्रात काम करू शकतो आणि ज्यांच्या आता सबंध भारताची सत्ता आहे ते मात्र यासाठी काही करू शकत नाहीत. या राज्यकर्त्यांचा विश्वास कसा ठेवायचा हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. सत्तेचा गैरवापर हे या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट लोकशाहीचा अधिकार आहे, टीका करायचा अधिकार आहे. माझ्या टीका करायचा अधिकार तुम्हाला आहे. मोदींच्यावर, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळावर एखादं धोरण मान्य नसेल तर टीका करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला मला सगळ्यांना आहे. काही लोकांनी त्या धोरणात टीका केली. काय केलं मोदी सरकारने? अनेक लोकांना अटक करून ठेवली. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आहे आणि तिथे मुख्यमंत्री आदिवासी आहेत. आदिवासींच्या संकट होतं, त्यांच्या संकटाला केंद्र सरकारची मदत वेळेवर होत नाही आणि म्हणून त्यांनी टीका टिप्पणी केली. झारखंडची राजधानी रांची, त्या ठिकाणी लोकांनी आंदोलन केलं. परिणाम काय झाला? प्रश्न सोडवायच्या ऐवजी मोदी सरकारच्या सहकार्याने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. आदिवासी मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. लोकांचा पाठिंबा, बहुमत हे असताना सुद्धा निर्णय घ्यायचा अधिकार त्याला नाही. तो तुरुंगात आहे. देशाची राजधानी दिल्ली, त्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय काम करणारी व्यक्ती. आम्ही दिल्लीमध्ये फार्मांच्या कामाला जातो तर अनेक ठिकाणचे लोक येतात आणि सांगतात की केजरीवाल साहेबांनी आरोग्याच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात जे काही काम केलं ते व्हायची आमची व्यवस्था करा. आणि ती व्यवस्था आम्हाला करावी लागते. आणि ते काम पाहून आल्याचे सांगतात की असं उत्तम काम शिक्षणाच्यासाठी, आरोग्याच्यासाठी, प्रशासन यंत्रणेच्यासाठी कुठेही नाही. ते अरविंद केजरीवालनी करून दाखवलं आणि त्यामुळं 3 वेळेला निवडणुकीमध्ये केजरीवाल हे त्या ठिकाणी निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. केंद्र सरकारला हे त्यांचं धोरण, त्यांचं काम आणि त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनाची आस्था ही अस्वस्थ करणारी. आणि कुठे एखादी लहान चूक करायची आणि कार्यवाही करायची. आज हाच मुख्यमंत्री दिल्लीचा तुरुंगामध्ये काय गुन्हा त्यांनी केला? सरकारवर टीका केली. लोकशाहीमध्ये टीका करायची नाही. आणि टीका केली ती चुकीची असेल तर उत्तर द्या, ते दुरुस्त करा. पण तुरुंगात टाकायचं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, हे राज्य एक हुकुमशाही, ही या देशाची लोकशाही आपण स्वीकारली आणि त्या लोकशाहीचा सन्मान हे भारतीय संसदीय पद्धतीचं वैशिष्ट्य. आणि ते असताना आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं अत्यक्षत हे अनेक ठिकाणी केलेले आहे. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्यानं असं केलं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं असं केली. पंजाबचे मुख्यमंत्री त्यांचे सहकारी टीका करतात म्हणून त्यांना असं केली. हे कसं राज्य आहे? मुख्यमंत्री यांना असं करणार? याचा अर्थ तुम्ही या देशाला संसदीय लोकशाही पद्धतीपासून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला नेण्याच्या संबंधीचा संकल्प केलेला दिसतोय. आणि बाकी काही चालेल, पण या देशामध्ये लोकशाहीचा मूलभूत अधिकार
हा कुणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्हाला मला एकत्र राहावं लागेल आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायची ही भूमिका घेतली पाहिजे. आणि त्यासाठी अतिशय जागरूक राहण्याचं काम हे तुमचं माझं सगळ्यांचं आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या येतील. आज विविध प्रकारचे प्रश्न, स्थानिक प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे. दक्षिणेत आल्याच्या नंतर नेहमी लोकांच्या सोबतचा प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा. शेतीला पाणी हवं आहे. इतर शेतकरी घाम घालून कष्ट करायला तयार आहे. आपल्या शेतीतून सोनं पिकवायला तयार आहे. फक्त त्याला पाणी पाहिजे. अनेक योजना आहेत आणि त्याचा विचार झाला पण निर्णय पूर्ण झाले नाही. शेवगाव तालुक्यामध्ये ताजनापूर लिफ्टचं पाणी 10 गावांना 17 गावांना देण्याच्या संबंधी कितीतरी दिवसापासून त्याची चर्चा आणि मागणी आहे. मला आठवत आहे शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे यांनी यासाठी संघर्ष केला. आम्हा लोकांच्याकडे त्याच्यामध्ये प्रश्न सुटावा म्हणून मागण्या केल्या आणि जे काही पाणी आहे त्याचं जे शेवगाव तालुक्याचं वरून आखे गावाचं 9 गावांना ते पाणी मिळावं यासाठी या कुटुंबांनी माझी भेट घेतली. या राज्याच्या पालकमंत्री मंत्र्यांशी आम्ही चर्चा केली पण अजूनही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. पण मी असं एवढंच सांगतो की असे प्रश्न सोडवल्याचं गत्यंत नाही. माझ्या पुरतं मी सीमित एवढं सांगतो की या लोकांचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कृतीत येण्याच्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल ती मदत मी आणि आमचे सगळे सहकारी करतील तर हा पाण्याचा प्रश्न सुटावा. आज निवड शेती एक शेती हीच आपण करतो. उद्योगधंद्याची जोड पाहिजे आणि उद्योगधंद्याची जोड पाहिजे तर MIDCची गरज आहे. छोटे मोठे उद्योग कसे येतील त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे MIDCच्या वतीने तयार करता येईल. आणि त्यासाठी या शेवगाव तालुक्यामध्ये मिनी MIDC तरी आणता येईल का या संबंधीचा प्रस्ताव आज राज्य सरकारच्याकडे पेंडिंग आहे. मला स्वतः वाटतं की आम्ही व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी उद्या निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर 2 गोष्टी तिथं लक्ष घालावं. एक पाणी आणि दुसरं MIDCचं प्रोत्साहन करून उद्योग. आणि या 2 कामाला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करू शकतो प्रश्न सुचले तर स्थिती ही बदलल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळचा अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता. काही भागात पाणी आलं, काही भागात कारखाने आले. दिवसेंदिवस चित्र बदलत आहे पण हे चित्र बदलून पूर्णपणानं समाधान व्यक्त करावं अशी काही स्थिती या ठिकाणी नाही. आणि त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे, विधायक कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि विकासाच्या कामाला गती द्यायला पाहिजे. आणि ती द्यायची असेल तर आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या मार्फत हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची गरज आहे, बदल करण्याची गरज आहे. आणि ती संधी लोकशाहीच्या माध्यमातून आज निवडणुकीमधून आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आजचे राज्यकर्ते या कामाच्याबद्दल जागृत नाही. त्यांचा विश्वासच आहे का नाही याची शंका आहे. आणि ते काम मी असं म्हणतो आज तुम्ही बघा लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही याच्या शंकेला जागा आहे. त्याचं कारण आज कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी निकाल होत नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. आज तुमच्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तुमच्याकडे पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, तुमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. का नाही होत? लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार आहे. पण हे सरकार या निवडणुका घ्यायची जबाबदारी त्यांच्या असताना सुद्धा लोकशाही संस्थेवर त्यांचा विश्वास हा नसल्यामुळं लोकांचाच मताचा अधिकार हा गाजून द्यायचा नाही
त्याचे निर्णय घ्यायचे नाही आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये मुठीमध्ये राज्यकारभार देऊन ह्या राज्यकारभार आपल्याला हवा तसा या पद्धतीने करायचा, याचा सत्य अर्थ आहे की लोकशाही पद्धतीवर यांचा विश्वास नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला त्यांनी एक महत्त्वाचा अधिकार दिला आणि तो अधिकार घटनेने दिला. आज या संविधानाच्या संबंधी चिंता व्यक्त करावी असं आहे. तर ही घटना जगवली पाहिजे, शिकवली पाहिजे. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची काय भूमिका आहे? आज ते सांगतात, भाषणं करतात, मोदी साहेबांना अधिक अधिकार दे. ते अधिकार इतके असले पाहिजेत की प्रसंगी घटनासुद्धा बदलता येईल. या भाजपवाल्यांचे एक बंगलोरचे खासदार आहेत, त्यांचं नाव हेगडे. त्या हेगडेंनी मध्यंतरी मागणी केली की या देशाची घटना बदलून अधिक अधिकार मोदी साहेबांना द्यायची गरज आहे. मागणी करतोय खासदार. ज्योती बिर्ला नावाच्या राजस्थानच्या खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की संविधानात बदल करायची गरज आहे आणि ती बदल करण्यासाठी मोदी साहेबांना अधिक अधिकार द्यायला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंग नावाचा मुख्य एक खासदार आहे, भाजपचा खासदार आहे, त्यांनी मागणी केली की मोदी साहेबांचे अधिकार वाढले पाहिजेत आणि घटना बदलायची ताकद त्यांच्या हातात दिली पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ या राज्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आंबेडकरांच्या घटनेवर त्यांचा विश्वास नाही. त्याच्यात त्यांना परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करून तुम्हा लोकांचा मूलभूत अधिकार हा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचा आहे. आणि हे जर करण्याच्यासाठी कोणी प्रयत्न करत असली तर तुमची माझी जबाबदारी आहे. काय फैद्यांची किंमत देऊ, पण आम्ही हे होऊन देणार नाही. आणि ते होऊन द्यायचं नसेल तर निलेश लंकेंच्यासारखे सहकारी आपण आपापल्या संसदेमध्ये मोठ्या मतांनी विजय केलं पाहिजे. आम्हाला लोकांची साथ त्यांना आणि तुम्हाला राहील एवढीच खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आदरणीय शरदजी पवार साहेब. या कार्यक्रमाचा आभार मानतील माननीय हरीजी भारदे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव. आपले लोकनेते निलेश लंके यांचेच गरजे हो, यांचेच गरजे. माननीय बाळासाहेब थोरात साहेब, माननीय प्रजगदत्त तुमचे, माननीय मेहबूब शेख, माननीय राजेंद्र फाळके, माननीय राजेंद्र दळवी, माननीय जयंत वाघ, माननीय राजेंद्र